नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, जनकल्याण रक्त केंद्राचे कार्यवाह शैलेश पंडित आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. शैलेशजी नमस्कार, तुमचं स्वागत आहे रेडिओ विश्वासवर. नमस्कार आणि धन्यवाद. शैलेशजी, 8 तारखेला थॅलेसेमियाचा WHO हा जागतिक थॅलेसेमिया डे असा जाहीर निर्दिष्ट केलेला केलेला आहे. त्याच्यामुळे आपण थॅलेसेमियावरती गप्पा मारूयात आपल्या श्रोत्यांशी. नक्की. थॅलेसेमिया म्हटल्यानंतर जनरली कोणाच्या लक्षात येत नाही, तर नेमकं थॅलेसेमिया म्हणजे काय? थॅलेसेमिया या आजाराची टक्केवारी बघितली तर खूप कमी पेशंट आपल्या लोकसंख्येत दिसतात. त्यामुळे थॅलेसेमिया या विषयाबद्दल जेवढी जनजागृती असायला हवी तेवढी आज दुर्दैवाने नाही आहे. हा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, जनुकीय विकार आहे. आई आणि वडील या दोघांमध्ये जर का थॅलेसेमिया कॅरियर असतील तर होणाऱ्या अपत्यापैकी 25% अपत्य हे थॅलेसेमिया मेजर असतात. यांच्यामध्ये आपल्या त्या तांबड्या रक्तपेशी असतात, त्या निर्माण करायची क्षमता शरीरात नसते आणि त्यामुळे त्यांना साधारण वयाच्या तिसऱ्या महिन्यापासून ते आत्ता त्यांचं सरासरी आयुष्य 40 इतकं आहे, तिथपर्यंत दर महिन्याला किंवा त्यांचं जसं वय आणि ॲक्टिव्हिटी वाढत जातील तसं दर 15 दिवसांनी बाहेरनं 1 युनिट रक्त द्यावं लागतं. मला वाटतं त्याच ठिकाणी जनकल्याण रक्त केंद्राचा संबंध येतो. हो. जनकल्याण चेन ऑफ ब्लड बँक्सची सुरुवातच मुळी थॅलेसेमियाच्या रुग्णांना मोफत रक्त पुरवण्याच्या दृष्टीने झाली. नंतर मग सरकारी नियमही झाला की थॅलेसेमिया आणि तशा ज्या रुग्णांना सातत्याने रक्तपुरवठा द्यावा लागतो त्यांना मोफत द्यावं. हा नियम होण्याआधीपासनं जनकल्याण रक्त केंद्र म्हणजे जनकल्याण चेन ऑफ ब्लड बँक्स मोफत रक्त पुरवत आहे. आम्ही आता त्याला जास्त सुरक्षित म्हणजे NAT टेस्टेड, नॅट टेस्टेड ब्लड देतो. ल्युकोडिप्लेटेड म्हणजे ज्याच्यात पांढऱ्या पेशी पूर्णपणे फिल्टर आउट केलेल्या असतात असंही रक्त उपलब्ध करून देतो. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या 37 वर्षात आमच्याकडनं रक्त घेतल्यानंतर या रुग्णांना जे रक्तातनं संक्रमित होणारे आजार आहेत, HIV असेल किंवा हिपॅटायटिस B असेल, हिपॅटायटिस C असेल, अशा कुठल्याही आजाराची बाधा झाली नाही. याचं एक कारण जे आमचे रक्तदाते आहेत ते आणि जे तंत्रज्ञान वापरून सुरक्षित रक्त जनकल्याणमधनं दिलं जातं, ह्या दोघांचा हा एक एकत्रित झालेला परिणाम आहे. आपण थॅलेसेमिया हा जनुकीय आजार म्हटलात, हं. मग हा केव्हा लक्षात येतो? साधारण बाळ जेव्हा 3 महिन्याचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये याची लक्षणं दिसायला लागतात. अशक्तपणा, पोट फुगणं, बाळ काही खात नाही किंवा सारखं किरकिर करत असतं, रडत असतं. अशा वेळेला ज्या बालरोग तज्ज्ञाकडे त्याचे पालक घेऊन जातात, त्याच्या जर का हे लक्षात आलं आणि त्याची रक्ताची तपासणी, विशेष करून त्याची HPLC ही जर का तपासणी केली तर त्यामध्ये हा थॅलेसेमिया मेजर आजार डिटेक्ट होतो. ज्या बालकाला थॅलेसेमिया मेजर आजार डिटेक्ट होतो त्याचे दोघेही पालक म्हणजे आई आणि वडील हे थॅलेसेमिया कॅरियर असतात, म्हणजे थॅलेसेमिया मायनर असतात. पण थॅलेसेमिया मायनर इन इटसेल्फ हा आजार नाही आहे. थॅलेसेमिया मायनर असलेली व्यक्ती अतिशय नॉर्मल आयुष्य जगू शकते. त्यामुळे त्यांच्या जनरल कामामध्ये म्हणा किंवा कामकाजामध्ये त्या आजाराबद्दल कळत नाही. म्हणजे काही ठळक नावं घ्यायची तर श्री अमिताभजी बच्चन हे स्वतः थॅलेसेमिया मायनर आहेत. जॅकी श्रॉफ थॅलेसेमिया मायनर आहे किंवा मागच्या पिढीतला टेनिसपटू पॅट सॅम्प्रस हा थॅलेसेमिया मायनर आहे. झिंदान हा फुटबॉलपटू थॅलेसेमिया मायनर आहे. त्यामुळे हे ॲथलेटिक आहेत. अमिताभजी तर आता 84 वर्षी आपण करतो त्यापेक्षा अधिक कामामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे थॅलेसेमिया मायनर असणं हा आजार नाही आहे. पण 2 थॅलेसेमिया मायनर व्यक्तींचा विवाह झाला तर त्यांना होणाऱ्या अपत्यामध्ये 25% चान्सेस असतात की होणारं अपत्य हे थॅलेसेमिया मेजर असेल. दोघंही असावेच लागतात असं आहे का? हो, हो. एक असेल कोणी थॅलेसेमिया मायनर तर होत नाही. नाही. म्हणजे थॅलेसेमिया मेजर हा आजार किंवा ही विकृती पुढच्या पिढीमध्ये जाऊ नये ह्याकरता करायची ही एक सोपा उपाय आहे की 2 थॅलेसेमिया मायनर व्यक्तींचा विवाह टाळणे किंवा जर काही कारणावश त्यांनी विवाह केला तर फॅमिली प्लॅनिंग करताना डॉक्टरी सल्ला घेऊन फॅमिली प्लॅनिंग करणे. हा एक सोपा उपाय केला तर पुढच्या पिढीमध्ये आपण हा आजाराचं प्रोपोगेशन थांबवू शकतो. आज आई वडील मुलासाठी कितीतरी धावपळ करतात, म्हणजे त्यांच्या शिक्षणापासून ते त्यांचं करिअर मार्गी लागेपर्यंत किंवा इतरही खस्ता काढताना आपण बघतो.
माझ्या घरातली मी उदाहरणं देऊ शकतो. पण एक साधी ₹600 टेस्ट विवाहपूर्व जर का आपण करून घेतली आणि आपण थॅलेसेमिया मायनर नाही आहोत, याची खात्री करून घेतली, तर होणाऱ्या बालकाला जो हा आयुष्यभर म्हणजे आधीच छोटं आयुष्य आणि त्यात सुद्धा आयुष्यभर होणारा हा जो त्रास आहे, जे 40 वर्षाच्या आयुष्यात ह्या बालकाला साधारण 650 ते 700 पिशव्या रक्त बाहेरनं घ्यायला लागतं. याच्या मागचा त्याची होणारी धावपळ, मानसिक आणि शारीरिक श्रम हे सगळे टाळता येतील जर विवाहयोग्य वयातल्या मुला-मुलींनी ही एक तपासणी करून आपण थॅलेसेमिया कॅरियर नाही आहोत याची खात्री करून घेतली. थॅलेसेमिया मेजरनी मूल जन्माला घालूच नये असं असतं का मग? आज तरी अशी परिस्थिती आहे की थॅलेसेमिया मेजर व्यक्तींची फारशी लग्न होत नाही. नाशिकमध्ये एक केस आता लोढा मॅडमकडशी झाली की थॅलेसेमिया मेजर मुलीचं नॉर्मल मुलाशी लग्न झालं. त्यांची डिलिव्हरी होऊन त्यांना मूल सुद्धा झालं. पण थॅलेसेमिया मेजर व्यक्तींचा आजपर्यंत आयुष्यमान हे 15, 20, 22 एवढंच होतं. त्यामुळे विवाह हा विषय तिथे येत नव्हता. आता थॅलेसेमिया असलेली व्यक्तीचा मृत्यू किंवा जे कॉम्प्लिकेशन्स होतात ते सध्या तरी रक्त न मिळाल्याने होत नाहीत. पण त्यांना जे रक्त दिलं जातं त्यातनं जो आयर्न ओव्हरडोस शरीरावर होतो. ज्या तांबड्या रक्तपेशी शरीरात नष्ट होतात त्यातलं आयर्न हे शरीर परत वापरू शकत नाही. ते कुठल्या ना कुठल्या अवयवामध्ये साठत जातं. जसं त्याची स्प्लीन आहे, प्लीहा आहे, लिव्हर आहे, मेंदू आहे, हृदय आहे ह्याच्यामध्ये साठत गेल्याने त्या अवयवांच्या फेल्युअरमुळे मृत्यू होतो. त्यामुळे ही जी आयर्न चिलेशनची ट्रीटमेंट आता गेल्या 15-1 वर्षात सुरू झाली त्यानंतर या मुलांचं आयुर्मान खूप सुधारलं. पण अजूनही ह्या ट्रीटमेंटबद्दल ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातल्या बऱ्याचशा पालकांना माहीत नसतं. थॅलेसेमिया आहे म्हणजे आपण रक्त दिलं पाहिजे दर 15 दिवसांनी एवढीच माहिती असते आणि बहुतेक रक्तकेंद्र किंवा डॉक्टर सुद्धा त्याच्यावरती प्रायमर फोकस ठेवतात. आत्ता जनकल्याण आणि सक्षम असं सामूहिक मदतीने आम्ही एक उपक्रम घेतोय की ह्या मुलांच्या इतर तपासण्या करून घेणं. आता त्याच्यामध्ये श्वास फाउंडेशनचे श्री प्रदीपजी पेशकार आमच्याशी जोडले जात आहेत. नामको चॅरिटेबल हॉस्पिटल जोडलं जात आहे. तर एकत्रितपणे अशी आपण एक पूर्ण ट्रीटमेंट त्या मुलांना उपलब्ध करून दिली तर त्यांचं आयुर्मान वाढेलही आणि हे वाढलेलं आयुर्मान सुखावह होईल. या दोघांची आपण आता खात्री करून घ्यायचा प्रयत्न करतोय. विज्ञान आज एवढं पुढे गेलंय, पण याच्यावरती कुठली लस अवेलेबल नाही? हा लसीनी बरा होणारा आजार नाही कारण हा कुठचा विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य नाहीये. हा जनुकीय आजार आहे आणि ही आपल्या जीन्समध्ये जे काही 32-33 वेगवेगळ्या प्रकारचे डिफेक्ट्स आपण ज्या साध्या भाषेत म्हणू शकतो आढळतात. हे वंशपरंपरेने आलेले असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये एकतर जे आता कॅन्सरच्या ट्रीटमेंटला बोन मॅरो ट्रान्सप्लांट वापरतात तसं BMT करून ह्या आजारातनं मुक्तता होऊ शकते. त्याकरता 100% BMT मॅच होणं, बोन मॅरो मॅच होणं ही एक पहिली रिक्विजिट आहे. खर्चिक ट्रीटमेंट आहे, पण दरवर्षी 2-4 केसेस अशा होत आहेत. नामको किंवा इतर हॉस्पिटलमधनं ही सुविधा आहे. नाशिकमध्ये सुद्धा ही ट्रीटमेंट देऊ शकणारे खूप चांगले डॉक्टर्स आज उपलब्ध आहेत. आणि दुसरी जेनेटिक थेरपी हा आत्ता पाश्चिमात्य राष्ट्रात नुकतीच सुरुवात झालेली ट्रीटमेंट आहे. ती भारतीय आर्थिकदृष्ट्या बघितलं तर भारतामध्ये अजून याला बराच वेळ लागेल. आत्ता तरी त्याची कॉस्ट आहे ती काही कोटींमध्ये आहे. त्यामुळे अजून भारतात येईल असं वाटत नाही. पण BMT हा नक्की सुरक्षित आणि सक्सेसफुल असा एक उपचार पद्धती आज उपलब्ध आहे. पण मग जनरलाइज लोकांमध्ये हा आजार होऊ नये म्हणून काही काळजी घ्यायला पाहिजे का? यामध्ये एकच काळजी आहे की विवाह योग्य वयातल्या मुला-मुलींनी आपली चेकिंग करून घेणं. HPLC जे साधारण ₹600 मध्ये ही चेकिंग कुठेही होऊ शकते. जनकल्याण समिती आता ती ₹300 उपलब्ध करून द्यायचा आम्ही श्वास फाउंडेशन बरोबर प्रयत्न करतोय. ती सुद्धा काही दिवसात उपलब्ध होईल. याच्यामध्ये ती व्यक्ती म्हणजे मुलगा किंवा मुलगी ही थॅलेसेमिया कॅरियर आहे का? त्यांच्या दोनापैकी कुठल्या एका जनुकात म्हणजे मुलगा असेल तर XY पैकी एका किंवा मुलगी असेल तर XX पैकी एका क्रोमोझोमवरती हा डिफेक्टिव्ह जीन आहे का हे लक्षात येतं. तसं झाल्यानंतर त्यांनी फक्त तशाच म्हणजे थॅलेसेमिया कॅरियर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीशी विवाह टाळणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे. आपल्याकडचे बहुतेक म्हणजे अगदी मी साधारण म्हणेन 70-75% विवाह हे ज्ञाती संस्थांमध्ये म्हणजे आपल्या ज्ञातीच्या अंतर्गत होतात आणि पालकांच्या किंवा कुठच्या ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्यानी होतात. तर ही गोष्ट जर का ज्ञाती संस्थांचे जे ज्येष्ठ आहेत, त्या संस्थांमधले जे पदाधिकारी आहेत, त्यांनी लक्षात घेतली आणि आपल्या विवाह मेळाव्यांमधनं
किंवा इतर ठिकाणी जर का ह्याचं पुनरुच्चार केला, आता पुण्यामध्ये जो लाडशाखीय वाणी समाजाचा एक मेळावा झाला, त्यात त्यांनी फॉर्ममध्ये थॅलेसेमिया स्टेटस हा त्यांनी त्या फॉर्ममध्ये इन्क्लूड करून घेतला होता. आणि असं जर का केलं तर हा आजार पुढे पसरण्याचं प्रमाण नक्कीच कमी होत जाईल. आणि असं म्हणता येईल की काही पिढ्यांमध्ये म्हणजे ॲटलिस्ट पुढच्या 25 वर्षात 30 वर्षात आपण याचं पूर्णपणे निर्मूलन करू शकू किंवा थॅलेसेमिया मेजर जन्माला येणार नाहीत अशी परिस्थिती आपण आणू शकू. भारताचे पॉप्युलेशन बघितली तर साधारण 4 ते 4.5% पॉप्युलेशन थॅलेसेमिया कॅरियर आहे. जे छोटे समाजगट आहेत, ट्रायबल समाजगट आहेत, तिथे हे टक्केवारी जास्त होते. त्यामुळे तिथे थॅलेसेमिया मेजर मुलांचं जन्माचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे तिथे विशेष करून हे काम होण्याची जास्त आवश्यकता आहे. मला एक गोष्ट सांगायला आवडेल, की नुकतंच रेडिओ विश्वासकडनं म्हणजे आपले जे NGO आहे, विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, पण राष्ट्रीय महिला आयोगाकडनं एक आपल्याकडे सेंटर सुरू झालेलं आहे, प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर. त्याच्यामुळे मला असं वाटतं आम्ही पण तुम्हाला ही मदत हो, करू हो. शकतो. कारण हा प्रश्नच एवढा मोठा आहे की तो एका व्यक्तीने, एका संस्थेने घेऊन जाण्यासारखा नाहीये. संपूर्ण समाज जेव्हा एकत्र येईल आणि ह्याच्यावर काम करेल, तेव्हाच तो प्रश्न आपल्याला सोडवता येईल. किंबहुना जनकल्याण समितीचं ब्रीदच हे आहे की समाजातली एखादी समस्या घेऊन समाजाच्याच पूर्ण सहकार्याने, पुढाकाराने ती सोडवण्याकडे प्रयत्न करणं. त्यामुळे येत्या काळात आपण सर्वजण एकत्र येऊन यावरती नक्की प्रयत्न करू शकतो आणि नाशिक थॅलेसेमिया मुक्त करणं हे ध्येय ठेवून एक काहीतरी त्याला टार्गेट डेट घेऊन त्या दृष्टीने पुढे पावलं टाकू शकतो. श्रोत्यांना मी अवश्य सांगेन, की तुम्ही यासाठी म्हणून हा विषय इतका गंभीर आहे, की ज्यामध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने आपण टाळू शकतो अशी ही पद्धत आहे. त्यामुळे रेडिओ विश्वासच्याकडे तुम्ही संपर्क साधलात किंवा जनकल्याण रक्तकेंद्राकडे तुम्ही संपर्क साधलात किंवा सक्षमच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा सक्षमच्या ऑफिसला जरी तुम्ही संपर्क साधलात, तरी थॅलेसेमिया मुक्त होण्यासाठी काय करता येईल ह्याच्यासाठी आपण नक्कीच तुम्हाला मदत करूयात. सर, तुम्ही आज रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी छान गप्पा मारल्यात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. रेडिओ विश्वासचे विशेष आभार मानतो की हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे आणि तुम्ही हातात घ्यायची तयारी दाखवली. हे आम्हाला देखील खूप मनाला उभारी देणारी गोष्ट आहे. धन्यवाद. श्रोतेहो, हे होते शैलेश पंडित, की जे जनकल्याण रक्तकेंद्राचे कार्यवाह आहेत आणि तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. जिंदगी